हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात. साधना सकाळी अद्वैतच्या रूममध्ये आल्या. तो झोपलेला होता. रात्रभर डोळ्याला झोप नव्हतीच. पहाटे कधीतरी डोळा लागलेला. आईचा मायेचा हात कपाळावर जाणवला तसे त्याने डोळे उघडले. उठला नाही अजून. उशिरा झोप लागलेली म्हणून जरा आईला काहीतरी बोलायचं हे जाणवलं त्याला. तुला काही सांगायचं होतं का? हो, ते तुझ्या बाबांनी तुझी आणि केतकीची एंगेजमेंट ठरवली आहे ना गुरुवारी. तुझी हरकत नसेल तर. एक दीर्घ श्वास घेत त्याने डोळे उघडले. आई, तुम्हाला जे ठीक वाटतंय ते करा. माझी कशालाच ना नाहीये. तेवढं बोलून तो फ्रेश व्हायला निघून गेला. दुसऱ्या दिवशीपर्यंत शिवानीला बऱ्यापैकी ठीक वाटत होतं. मिताली घरीच थांबलेली. अनिका शाळेत गेली होती. मिताली शिवानीच्या रूममध्ये बसूनच आपले काम करत होती. ताई, मी पण जरा वेळ काम करू का? आधीच माझ्यामुळे अन्वयला आजच्या मीटिंगसाठी एकटे जावं लागलं असेल. सगळं मीच बघितलं होतं. आता कसं मॅनेज करतील ते? माझ्यामुळे किती त्रास होतोय त्यांना. मला सुद्धा आत्ताच आजारी पडायचं होतं. शिवानी चेहरा पाडतच म्हणाली. तिच्या बोलण्यावर मिताली हसली. तू आणि तुझे अन्वय, त्यांनी दोन्ही मीटिंग पोस्टपोन केल्यात. म्हणाले सगळं शिवानीने केलंय. तेव्हा ती जेव्हा सोबत असेल तेव्हाच जाईल मी. माझ्या त्याने एकट्याने काही होणार नाहीये. पुढच्या आठवड्यात मीटिंग शेड्यूल केलेल्या आहेत असं म्हणाले ते. शिवानीने आश्चर्याने विचारलं. कामाच्या बाबतीत अन्वय किती पर्टिक्युलर आहेत हे माहिती होतं तिला. त्यामुळे ते मीटिंग वगैरे असं पोस्टपोन करतील हे काही एक्सेप्टेडच नव्हतं तिला. त्यानंतर हो असंच म्हणाले ते. मितालीने हसतच उत्तर दिलं. शिवानी, काल तुला बरं वाटत नव्हतं. इथेच बसले होते ते. तुझ्या डोक्यावर पाण्याच्या पट्ट्या ठेवत होते. आणि हे समजू नकोस की ते कुठल्या गिल्टमुळे असं करत होते. अजिबात नाही. अगदी मनापासून होतं सगळं वागणं. म्हणूनच म्हणते जरा वेळ थांब. कुठलाही आतातीपणा करू नकोस. आणि एवढा त्रास तर स्वतःला अजिबात करून घेऊ नकोस. मितालीने तिला समजावलं. शिवानीने मान डोलावली. अन्वय आपल्यासाठी एवढं करत आहे हेच खूप होतं तिच्यासाठी. प्रेम हे मनातल्या बऱ्याच संवेदना भावना जागृत करतं. प्रेम तुम्हाला विश्वास ठेवायला शिकवतं, संयम शिकवतं, वाट बघायला शिकवतं. एकंदरीत काय तर खरं प्रेम माणसाला एक उत्तम व्यक्ती बनायला मदत करतं. ताई, आई, जया काकूंनाही फोन केलेला अन्वयने. समजावूनही सांगितलं त्यांना. त्यांची काळजीसुद्धा करू नकोस तू. बोलून घे फक्त एकदा त्यांच्याशी. हो म्हणत तिने फोन हातात घेतला. तेवढ्यात अन्वयचाच फोन आला. बघ मिताली. हॅलो, कसं वाटते आता? ताप नाही ना आला परत? नाही, आता बरं वाटतंय. गुड. औषधं घे आणि आराम कर. सॉरी, माझ्यामुळे तुमचं सगळं काम अडकून पडलं. तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे शिवानी, मला इतर कुठल्याही गोष्टीपेक्षा. सो डोंट वरी अँड टेक केअर. बाय. त्यानं तेवढं बोलून फोन ठेवला. आराम करायचं इन्स्ट्रक्शन मिळाल्या आहेत ना? मितालीने तिला हसूनच विचारलं. हो. तिने मान हलवली. तेवढ्यात सुधा मावशी तिच्यासाठी खायला घेऊन आल्या. चल घे, गरम गरम आहे तोवर खाऊन घे. मला नको वगैरे ऐकायचं नाही मला. जयाचा आत्ताच फोन येऊन गेला. तुला ओरडण्याचे सगळे अधिकार मला सोपवले आहेत तिने. जोवर तू ठीक होत नाही तोवर. त्यामुळे चल बघ इकडे आणि तोंड उघड. त्या तिच्या बाजूला बसत म्हणाल्या. तिने फोन रिसीव केला. शिवानीला सगळं चटपटीत खायला आवडायचं आणि कालच्या तापाने तोंडाला चव अशी उरली नव्हती. त्यामुळे पेच वगैरे नको वाटत होतं खायला. मावशी बस ना, आता नको. तुम्हा पोरींपेक्षा ना माझी ती अनिका बरी. राजा राणीची गोष्ट सांगितली की मुकाट्याने सगळं खाऊन घेते, सुधा मावशी म्हणते. सुधा मावशींना मूल बाळ नव्हतं.
पण स्त्रीला आई होण्यासाठी स्वतःच्या उदरातून बाळाला जन्म देण्याची गरज नसते. मायेचा वात्सल्याचा झरा तिच्यात असतोच. त्यामुळे मूल कुणाचीही असो, समोर आली की आपोआप तो झरा पाझरू लागतो. अन्वय, मिताली, शिवानी, अनिका या सगळ्यांची त्या स्वतःच्या मुलाप्रमाणे काळजी घ्यायच्या त्या. साधना, अद्वैत कसा नाही आला अजून? जरा वेळात निघायचं आहे आपल्याला. माधव ब्रेकफास्ट टेबलवर साधनाला म्हणाले. अद्वैत नाही आला अजून ब्रेकफास्टसाठी? जस्ट आलेल्या केतकीनेही तोच प्रश्न विचारला. तुम्ही सुरू करा, मी बघते. त्या रूममध्ये गेल्यात तर तिथे बाजूलाच मोठ्या 2 बॅग काढून ठेवल्या होत्या. हे काय अद्वैत? त्या सामानाची गरज नाही आता इथे, म्हणून सगळं साईडला काढून ठेवलं. बरं ठीक आहे, खाली चल. ब्रेकफास्टला सगळे वाट बघतात. रात्री नीट जेवलासुद्धा नाही तो. अद्वैतच्या डोळ्यातली उदासी खालीपणा तिला दिसला. अद्वैत, तू खुश आहेस ना? त्या त्याच्याकडे पाहत म्हणाल्या. तू खुश आहेस ना? मग झालं. माझा आनंद शोधूनही सापडला नाही मला. हरवला तो कदाचित कायमचा. म्हणून आता तुझा आनंद हाच माझा आनंद. तू जा, मी आलोच, तो म्हणाला. अद्वैत, या सगळ्यातच तुझंही सुख आहे हे लवकरच समजेल तुला. केतकीसोबत खूप खुश राहशील तू. तुला आता जबरदस्ती वाटते कदाचित, पण सगळं ठीक होईल लवकरच, साधना मनातच म्हणाल्या. साधना तिथे नाही हे पाहून केतकीने विषय काढला. अंकल, तुम्ही फोनवर मला म्हणालात होतात की मिताली विषयी. केतकी, लिसन केअरफुली. ती मिताली, तिचं लग्न नाही झालेलं अन्वयसोबत, आणि ही गोष्ट अद्वैतला कधीही कळता कामा नये. तुम्ही इतकं कॉन्फिडंटली कसं सांगू शकता? ती अन्वयसोबत आली होती. शिवाय तिची मुलगी, तिचं नाव, ती दोघं एकाच घरात राहतात. तसं असलं तरी मला नाही वाटत तिने लग्न केलंय त्याच्याशी. आणि हे सुद्धा माहीत नाही मला की ती मुलगी तिची आहे की अन्वयची, आणि ती फक्त तिला सांभाळते आहे. पण त्या दोघांचं लग्न मात्र नक्की झालेलं नाही आहे. कंपनीच्या डॉक्युमेंट्सवर तिचं नाव अजूनही मिस मिताली दीक्षित आहे. तिच्यासारख्या मुलींना लग्नाची गरज नसते. पैसेवाला मुलगा सोबत असेल, बस एवढंच हवं असतं त्यांना. आणि जसं मी तुला म्हणालो अद्वैत, त्याचाही तोच समज आहे तिच्याबद्दल. तो फक्त तिच्यावरच्या रागामुळे या लग्नाला तयार झालेला. अदरवाईज त्याने एवढी वर्ष घेतली तयार व्हायला, होकार द्यायला. तो अचानक कसा काय हो म्हणेल? त्यामुळे आपल्याला हे लग्न लवकरात लवकर आटवायला पाहिजे. बाकी कारण काहीही असू देत. आय डोंट केअर अंकल. तरी पण काय केतकी, यू लव्ह हिम, आणि तुला जर तो हवा आहे कायमचा तुझ्या आयुष्यात, तर हेच करावं लागेल. आणि त्याला नंतर कळले तर त्याचा काहीही उपयोग नसेल. कारण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हा दोघांचं लग्न झालं असेल तोपर्यंत. आणि शिवाय ती एवढ्या वर्षांपासून त्या अन्वयसोबत राहत आहे एका छताखाली. अद्वैत कधीच विश्वास ठेवणार नाही तिच्यावर. त्यावेळीही नव्हता ठेवला त्याने. तिने किती रडून ओरडून पटवून द्यायचा प्रयत्न केला, तरीही उपयोग झाला नव्हता. आणि मला नाही वाटत ती परत तोच प्रयत्न करेल. आता तर अन्वय आहे तिच्याकडे, गडगंज श्रीमंत. त्यामुळे तिला स्वतःलाही काही इंटरेस्ट नाही आता. तसं असतं तर आत्तापर्यंत गप्प नसती बसली ती. अंकल, तुम्ही म्हणताय ते पटत आहे मला, पण ती मुलगी अनिका, ती आणि अद्वैत, त्या दोघांच्या हॅबिट्स खूप सेम आहेत. आणि अद्वैतला काय माहिती तिचे एवढे लाड करायची काय इच्छा होती ते. कम ऑन केतकी, किती लोकांच्या सवयी सेम असतात. तू कधीपासून असा सगळा विचार करायला लागली आहेस? आणि त्या मुलीचं म्हणशील तर अद्वैतला आवडतात छोटी मुलं. सो जास्त विचार करू नको या सगळ्यांचा. तू फक्त तुझ्यावर आणि अद्वैतवर फोकस कर.
तुझं त्याच्यावर किती प्रेम आहे हे वेळोवेळी पटवून देण्याचा प्रयत्न करताल. तो स्वतः दुसरीकडे कुठे डायव्हर्ट होणार नाही हे बघ. पण अंकल, तो अन्वय अद्वैतसोबत जर्मनीला जाणार आहे. तिथे सांगितलं तर त्याने. लिसन, म्हणून मी त्याआधी तुम्हा दोघांची एंगेजमेंट करणार आहे. आणि तसंही मला नाही वाटत अन्वय त्याला विचारल्याशिवाय स्वतःहून काही सांगेल मितालीविषयी. तसं असतं तर आत्तापर्यंत बोलला असता तो. आणि अद्वैतच्या डोळ्यासमोर आहे त्यानंतर तोही विचारायला जाणार नाही. आणि तासभर सोबत असतील की दोघं. मी चेक केलेलं, दोघांचेही फ्लाईट टाईम वेगवेगळे आहेत. आणखीन एक गोष्ट, हा प्रोजेक्ट संपला की हे जॉईंट व्हेंचर तू बघायचं. मी यात अद्वैतला कुठेही इन्व्हॉल्व करणार नाही. त्यामुळे त्याचा आणि मितालीचा संबंधच नसेल. त्यामुळे आता सगळ्यात महत्त्वाचं काही आहे तर ते तुम्हा दोघांचं लवकरात लवकर लग्न. कळलं? सो डोंट वरी आणि एन्जॉय युअर शॉपिंग. अथर्व दुसऱ्या दिवशी सकाळी त्या फुटबॉल ग्राउंडवर गेला. तिथल्या ॲडमिन ऑफिसमध्ये. एक्सक्यूज मी, साधारण 6 वर्षांपूर्वी इथे एक फुटबॉलची मॅच झाली होती. त्यावेळी ती मॅच बघायला कोण कोण आलं होतं ते कळेल का? त्याने समोरच्याला विचारले. काय साहेब, मस्करी करत आहात तुम्ही? इथे आठवड्याला 2 मॅचेस होतात. आता 6 वर्षांपूर्वी मॅच बघायला कोण आलं होतं ते कसे कळेल? पण रेकॉर्ड असतील ना तुमच्याकडे? तो असतो, पण एवढा जुना रेकॉर्ड नाही ठेवत आम्ही. गरजच पडत नाही कधी. हा कुठला मोठा VIP आला तर तेवढी नावं लक्षात राहतात. काहीच कळणार नाही का? सॉरी साहेब, समोरचा माणूस म्हणाला आणि परत त्याने आपल्या PCकडे मान वळवली. अथर्व जरा निराशच होऊनच बाहेर पडला. त्या दिवशी कोण कोण आलं होतं हे माहिती झालं असतं तर मिताली खरं बोलत होती की खोटं हे प्रूफ करता आलं असतं मला. तेवढ्या त्याला कुणीतरी आवाज दिला. हाय अथर्व. अथर्वच ना? समोरचा मुलगा त्याचा चेहरा नीट निरखत म्हणाला. ओळखलं नाहीस मला? अथर्वला तो विचारतो. अरे जिमी, तू इथे काय करतोय? अथर्वने आश्चर्यचकित आनंदाने विचारलं. आता फुटबॉल प्रॅक्टिसचे कपडे घालून प्रॅक्टिस करायलाच येणार ना? जरा नीट बघ तरी माझ्याकडे. सॉरी, मी बघितलंच नाही. कसा आहेस? तर आता इथे त्या दोघांची चर्चा सुरू होते. मी मजेत आहे. आणि तू? मी सुद्धा. बाकी अन्या काय म्हणतोय? त्याने तर खेळणं सोडूनच दिलं. जिमी अद्वैतची चौकशी करत म्हणाला. त्याने तर हसणं सोडून दिलंय. अथर्व मनात म्हणाला. आणि पण ठीक आहे, तो त्याला सांगतो. आणि त्याची ती मिताली? 1 मिनिट, तुला कसे माहिती मितालीविषयी? कारण अथर्व आणि नितेश सोडले तर अद्वैत आणि मिताली विषयी जास्त कोणाला माहीत नव्हतं. आणि जिमीला माहीत असण्याचा तर संबंधच नव्हता. अरे, त्या दिवशी माझ्यासमोर फोन आलेला तेव्हा सांगितलं त्याने. मिताली, इट्स डिफरंट अँड नाईस नेम, म्हणून लक्षात राहिलं माझ्या. कसली मॅच झाली होती यार त्या दिवशी? तू असायला हवं होतं. अन्याच्या शेवटच्या गोलमुळे हरलो आम्ही. पर उसकी जीत और हमारी हार भी सेलिब्रेट की हमने. आम्हाला 4 पेगने चढली नव्हती, तेवढी त्याला एका पेगने चढली होती. आणि हो, महत्त्वाचं म्हणजे तो जीतू पण होता त्या दिवशी इथे. जीतू इथे होता? जीतूचं नाव ऐकल्याबरोबर अथर्वच्या कपाळावर आठ्यांचं आणि डोक्यात खूप साऱ्या प्रश्नांचं जाळं तयार झालं. जीतू? तो आला होता तिथे? आणि त्या दिवशी अथर्वने आश्चर्याने विचारलं. हो, तुला नाही माहिती? जिमी म्हणाला. नाही, मी नव्हतो तेव्हा इथे. माझ्या बहिणीचं लग्न होतं तेव्हा. पण तू शुअर आहे की तो नक्की होता इथे मॅचच्या दिवशी? तर आता इथे अथर्व त्याला विचारत असतो. हो यार, मी स्वतः पाहिलेलं माझ्या डोळ्यांनी, जिमी म्हणतो. जिमी, तुला जीतूचा काही ॲड्रेस वगैरे माहिती आहे? निदान नंबर? ॲड्रेस तर नाही माहिती, पण नंबर घे. खूप जुना आहे, लागला तर बघ.
पण मी ऐकलेलं की तो USA ला शिफ्ट झाला आहे मागच्या 3 वर्षांपासून. कॉलेजमध्ये तर एकदम फुकटचंद होता. खाण्यापिण्याचे वांदे असायचे त्याचे. माहीत नाही कोण फायनान्सर भेटला त्याला की डायरेक्ट USA ला शिफ्ट झाला आहे. बाय द वे अथर्व, तू आज असशील तर संध्याकाळी भेटूयात आपण. जुन्या कुठल्याच मित्राला भेटलो नाही बऱ्याच वर्षात मी. सॉरी यार, आजच निघतोय मी. पण हे घे माझं कार्ड. तुला कॉल करतो मी इकडे आलो की. नक्की भेटूयात आपण. तुझी मुंबईला चक्कर झाली तर तू फोन कर मला. अथर्व त्याला म्हणतो. शुअर. अद्वैतची मी आठवण काढली म्हणून सांग. हो, मला वाटलं होतं की तुझी आणि अद्वैतची लवकरच भेट सुद्धा होईल. फक्त मला थोडं आणखी खोदायला लागेल. म्हणजे समजलं नाही मला. नाही, विशेष काही नाही. चल भेटूया लवकरच. बाय. बाय. दोघेही एकमेकांना बाय बोलतात. जिमी म्हणजे अद्वैतच्या अपोनंट फुटबॉल टीमचा गोलकीपर होता. 6 वर्षांपूर्वी स्टेट चॅम्पियनशिपसाठी जिमीच्या टीमसोबत अद्वैतच्या टीमची मॅच होती. अथर्व नव्हता त्यावेळी, पण अद्वैत आणि मितालीचं नातं तिथूनच दुभंगायला सुरुवात झाली होती. शिवाय जितूचा खूप मोठा रोल होता त्यात. पण तो त्या दिवशी मॅच पाहायला आलेला तिथेच होता हे अथर्वला आजच कळलेलं. कारण अथर्वला मिळालेल्या माहितीनुसार तो आणि मिताली नक्कीच काहीतरी मोठा प्लॅन केला होता कुणीतरी. आणि त्याच्या खोलापर्यंत जायचं असेल तर त्याची पहिली पायरी जितू होता. त्याने त्याचा नंबर डायल केला पण लागला नाही. जिमीच्या सांगण्याप्रमाणे जर तो USA ला सेटल झाला असेल तर त्याच्याशी संपर्क करणं कठीण होतं. पण तरीही हा मोठा गुंता सोडवण्यासाठी पहिली गाठ उघडली होती अथर्वने. जितूबद्दल अद्वैतला सांगावं का, हा विचारही अथर्वच्या मनात आला. पण पुराव्याशिवाय कोणाच्याही समोर जाण्यात काहीच अर्थ नव्हता. अद्वैत, केतकी, साधना शॉपिंगला आलेले. आजोबांना दगदग नको म्हणून ते घरीच थांबलेले. अद्वैतला त्यात कशातही रस नव्हता. पण फक्त आणि फक्त आईच्या समाधानासाठी तो सोबत. केतकी तर खूप उत्साहाने शॉपिंग करत होती. साधनाही तिला साथ देत होत्या. आणि हा पूर्ण वेळ अद्वैत फक्त ऑफिसचे कॉल घेत होता. अर्थात केतकीला ते आवडलं नाही. पण माधवच्या सांगण्याप्रमाणे ती सगळं धीराने घेत होती. बस आणखी समोरचे 2 दिवस आणि अद्वैत ऑफिशियली तिचा होणार होता. इतके वर्ष वाट पाहिली. आता अजून फक्त काही तास बाकी होते. अद्वैत, मी हा ड्रेस घेऊ का? त्यावर हा सेट छान मॅच होत आहे. डिझायनर वेअर आहे एकदम. केतकी तो ड्रेस अद्वैतला दाखवत म्हणाली. तुला हवा असेल तर घे. आई, एक्सक्यूज मी जरा तिकडे आहे. तो किड्स सेक्शनकडे बोट दाखवत म्हणाला. अरे, तिकडे काय काम आहे तुला? साधनाने विचारलं. मी आलोच जरा वेळात. तुम्ही आटपून घ्या तुमचं. त्यांचं पुढचं बोलणं न ऐकता तो तिथून निघून गेला. तो तिकडे कशासाठी गेलेला आहे केतकीला मात्र व्यवस्थित ठाऊक होतं. शो मी समथिंग फॉर 5 इयर्स गर्ल. तो त्या कपड्यांच्या दुकानातल्या सेल्स गर्लला म्हणाला. स्वतःचे कपडे घेतानाही आजवर त्याने जेवढ्या चॉईस ठेवल्या नसतील तेवढा विचार करून त्याने 5-6 फ्रॉक अनेकासाठी घेतले. त्यानंतर ज्वेलरी शॉपमधून तिच्यासाठी ए लेटर असलेलं एक लॉकेट आणि एक गोल्ड चेनसुद्धा घेतली. हे सगळं त्याला का घ्यावंसं वाटत होतं त्याचं त्यालाच माहिती नव्हतं. बस मनातून इच्छा होत होती. अनिका नेहमी त्याला जवळची, त्याच्यातलीच, त्याच्यासारखीच असल्यासारखीच वाटायची. त्याने ते सगळं सामान कारमध्ये ठेवून दिलं. अद्वैत, तिकडे काय करत होतास? साधनाने विचारलं. अन्वयच्या मुलीसाठी थोडी शॉपिंग केली. खूप गोड आहे ती. तो अनिकाचा चेहरा आठवत म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावरचे ते एक्सप्रेशन पाहून साधनांनाही आश्चर्य वाटलं. अन्वय आणि मितालीची मुलगी, तिच्यासाठी अद्वैतने काय एवढे हळवं व्हावं?
कोडं होतं त्याच्यासाठी. पण का, कशाला असे प्रश्न विचारले नाहीत त्यांनी. कुठल्या तरी गोष्टीने का होईना, पण त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसला. केतकीला मात्र ते मुळीच आवडलं नव्हतं. पण तोंडातले शब्द तिने तसेच गेले. सगळी शॉपिंग आटपायला 4 वाजलेले. तुम्ही दोघी घरी जा, मला ऑफिसचं काम आहे आणि उशीर होईल आई मला, तो त्या दोघींना म्हणाला. आणि ऑफिस नेहमीच असतं, आज आपण डिनरसाठी बाहेर जाऊयात, केतकी त्याचा हात पकडत म्हणाली. केतकी, माझी बरीच कामं पेंडिंग आहेत ऑफिसमध्ये, तुम्ही दोघी घरी जा. त्याने मागवलेली दुसरी गाडी आली आणि तो समोर काहीही न ऐकता गाडीत बसून निघूनसुद्धा गेला. कामासमोर काहीच दिसत नाही त्याला. तो नको उदास होऊ, हळूहळू बदलेल तो. केतकीचा उतरलेला चेहरा पाहून साधना तिच्या हातावर हात ठेवत म्हणाली, बस एकदा माझ्याशी लग्न होऊ देत, त्याला पूर्णच बदलावं लागेल. केतकी मनातच म्हणाली. समोरचे 2 दिवस कामातच निघून गेले. अद्वैतने डिझायनर घरीच बोलून आजोबांसाठी अर्जंटमध्ये सूट शिवून घेतला. केतकीचे आई वडील सुद्धा US वरून आलेले. डॅड, आय एम सो हॅपी, फायनली अद्वैत माझा होतोय, ती तिच्या वडिलांच्या गळ्यात पडत म्हणाली. हे तर होणारच होतं बेटा, मी असताना तुझी इच्छा अपूर्ण कशी राहील. बस तुला थोडी वाट बघावी लागली, वसंतराव म्हणतात. इट्स ओके डॅड, माझ्यासाठी अद्वैतसोबत माझं लग्न होतं हेच खूप आहे. नो मॅटर, मला किती वाट पाहावी लागली ते, केतकी म्हणते. तू खुश आहेस ना, मग झालं. बरं, शॉपिंग झाली की नाही. हो, सगळं झालेलं. मी आणि साधना आंटीने मिळून खूप शॉपिंग केली. शी इज व्हेरी कूल. बरं, मला माझ्या फ्रेंडला पण सांगायचं आहे. आता एंगेजमेंट इतक्या लवकर ठरलेली तर किती जणींनी यायला जमेल काय माहिती. मी वर आहे माझ्या रूममध्ये. पाहिलंस किती खुश आहे तुझी मुलगी, तू उगाचच काळजी करत बसायची, वसंतराव केतकीच्या आईला म्हणाले. हो, ते तर आहेच, शिवाय साधनाताई पण खूप चांगल्या आहेत मनाने. केतकीला मुलीसारखं सांभाळतील, खूप सुखात राहतील आपली केतकी, खूप सुखात राहील आपली केतू. पण काय हो, अद्वैत असा अचानक कसा तयार झाला. एवढे वर्ष तर नाही तर करत होता. केतकीच्या आईने शंका बोलून दाखवली. याआधी त्याला कितीतरी वेळा विचारलं होतं, पण दरवेळी त्याचे उत्तर नाहीच असायचे. अचानक काहीच होत नसतं, प्रत्येक गोष्टीला कारण लागतं. मग ती कारणं कधीकधी नशीब तरी घडवत नाही, तर माणसं तरी. तू आता का कशाला च्या भानगडीत पडू नकोस, फक्त तुझ्या मुलीच्या लग्नाची तयारी कर. डॅड, एक सांगायचंच राहिलं, मला ना माझ्या एंगेजमेंटची थीम सगळी व्हाईट फ्लावर्समध्ये हवी आहेत. मी तसं माधव अंकलला सुद्धा सांगितलेलं. बेटा, तू अजिबात काळजी करू नकोस, वेळ कमी आहे म्हणून काय झालं. तुझी आणि अद्वैतची एंगेजमेंट अशी होती की सगळे लोक पाहतच राहतील. नंतर वसंतरावांनी अद्वैतच्या वडिलांना, देसाई साहेबांना फोन केला. अभिनंदन मित्रा, फायनली व्याही होतोय आपण. यस, मी तर खूप खुश आहे. केतकी या घरची सून होत आहे. हो, एंगेजमेंट तर होतच आहे, आपण लग्नाचा मुहूर्तही लवकरात लवकरचा काढूयात, उगाचच उशीर नको, वसंतराव म्हणाले. त्याला अद्वैतच्या वडिलांनीही दुजोरा दिला. जरा वेळ बोलून त्यांनी फोन ठेवला. अथर्व जितूचा नंबर कंटिन्यू ट्राय करत होता, पण तो सारखा नॉट रिचेबल होता. जुन्या काही मित्रांच्या मदतीने तो त्याच्या घरीसुद्धा जाऊन आला, पण घराला कुलूप होतं. पण तरीही हार मानायची नाही ठरवलं होतं त्याने. शिवानी घरी असल्यामुळे मिताली घरीच होती, घरूनच काम पाहत होती ती. अन्वयला ऑफिसमध्ये असतानाच अद्वैतच्या एंगेजमेंटचं इन्व्हिटेशन आलेलं. त्यावर मिस्टर आणि मिसेस प्रधान असं लिहिलं होतं. ओ गॉड, इथे सुद्धा तोच गोंधळ. त्याने ते इन्व्हिटेशन कार्ड पाहून डोक्याला हात लावला.
रात्री घरी आल्यानंतर त्याने ते इन्व्हिटेशन कार्ड मितालीला दाखवलं. अगं हे बघ, अद्वैतची एंगेजमेंट होत आहे. त्या दिवशी रिसॉर्टवर विचारलं तर सध्या काही घाई नाही म्हणाला. आणि आता बघ, मला तर पाहूनच वाटलं होतं की ही दोघं काही जास्त वेळ थांबणार नाहीत. अन्वय म्हणतात. इन्व्हिटेशन कार्ड तिच्या हातात देत म्हणाला. अद्वैतची एंगेजमेंट केतकीसोबत? कंठ दाटून आला तिचा. हे होणार तर हे होतंच आणि तिलाही तेच हवं होतं. पण आता हे कार्ड हातात घेताना हात थरथरायला लागले. हृदयात वेदना होत होत्या आणि ते कार्डवरचं नाव, मला वाटतंय बहुतेक त्यांच्या स्टाफने चुकीचं नाव टाकले कार्डवर. अन्वय म्हणतो. इट्स ओके अन्वय, चूक झाली असेल, असू देत. ती स्वतःला नॉर्मल करत म्हणाली. हो, ते सुद्धा आहेच म्हणा, पण आपल्याला जावं लागेल जरा वेळासाठी तरी. मी पण, म्हणजे माझं येणं आवश्यक आहे का? तिने जरा कचरतच विचारलं. थोड्या वेळासाठी तरी जाऊन येऊयात. तू आली नाहीस तर बरं दिसणार नाही. शेवटी तुझ्या पार्टनरची एंगेजमेंट आहे. आय मीन तुझ्या प्रोजेक्ट पार्टनरची. अन्वय मितालीला म्हणतो. अन्वयला नाही म्हणायला काही ठोस कारण नव्हतं तिच्याकडे, म्हणून मग तिने हो म्हटलं. तशीही ही शेवटची पायरी होती. शिवानी कुठे आहे? त्याने विचारलं. आत रूममध्ये आहे. तुम्हाला तिची एवढी काळजी आहे ते पाहून बरं वाटलं. मिताली, प्लीज कुठले अर्थ कुठे लावू नकोस. अन्वय मितालीला म्हणतात. मी कुठे काय बोलले? आणि येणारी वेळ जे अर्थ लावायचे आहे ना ते बरोबर लावेल. फक्त त्यावेळी तुम्ही नाकारू नका. मिताली त्याला म्हणाली. नाकारू तर तू सुद्धा नको. तू दिलेला शब्द लक्षात आहे ना तुझ्या? फक्त तो मोडू नकोस. तो मितालीकडे पाहत म्हणाला. मुळीच नाही मोडणार. मिताली म्हणते. मी वाट बघेल त्या दिवसाची. तो आज जाताना म्हणाला. आता जास्त वाट नाही पाहावी लागणार तुम्हाला. अन्वय मिताली म्हणते. अद्वैत रात्री उशिरापर्यंत ऑफिसमध्ये काम करत बसलेला. रवी, या डॉक्युमेंट्सवर रिव्हिजन 2 लिहिलेले आहेत. माझ्याकडे तर रिवाईज डॉक्युमेंट आलेतच नाहीत. कुठले चेंजेस होते त्यामध्ये? तो देसाई आणि प्रधान इंडस्ट्रीजचे जे जॉईंट व्हेंचर होतं त्याचे डॉक्युमेंट्स पाहत होता. सर, पेपर्स आले होते. काहीतरी नावाचं करेक्शन होतं. माधव सरांनी सही केली त्यानंतर सबमिट केलेले, म्हणून तुम्ही बघितले नसेल. रवीने माहिती पुरवली. अच्छा, पण ते काय चेंजेस होते ते डॉक्युमेंट्स दाखवा मला. तो पुढे काही बोलणार तेवढ्यात त्याला आजोबांचा फोन आला. अद्वैत, बराच उशीर झालेला, निघाला नाहीस अजून? हो आजोबा, निघतच आहे मी. रवी, ते डॉक्युमेंट्स मला मेल करून ठेव, मी बघतो नंतर. त्यानंतर मितालीने रात्री रूममध्ये आल्यावर ते एंगेजमेंट कार्ड ओपन केलं. त्याच्या नावावरून आपली बोटं फिरवली आणि तिच्या डोळ्यातलं पाणी त्याच्या नावांच्या अक्षरांवर पडलं. मिताली अद्वैतला अण्णू म्हणायची. अण्णू, माझा अण्णू. ओठातून हलके शब्द बाहेर पडले आणि हुंदका सुद्धा. एवढे वर्ष त्या दोघांमध्ये काहीच नसतानाही, एकमेकांच्या नजरेआड असतानाही काहीतरी होतं. बोलून दाखवायला समोरासमोर नसले तरी आत हृदयात जाणवायचं. नजरेआड सृष्टी म्हणतात ना, तेच खरं. तर पुढे अन्वयच्या हाती लागणार अन्वय आणि मितालीच्या नावाचं सत्य.